मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1 घेतलेला आहे आणि आता आपण प्रॅक्टिस सेट 2 ची रिव्हिजन घेतोय, उजळणे घेतोय. प्रॅक्टिस सेट 2 काय आहे बघा. प्रॅक्टिस सेट 2. काल आपण प्रॅक्टिस सेट 1 मध्ये काय पाहिलं की सेगमेंट म्हणजे रेषाखंड काढायचे, दिलेल्या लांबीचे त्याचे लंबदुभाजक काढायचे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्याच्यानंतर काय पाहिलं रे की दिलेल्या मापाचे कोन काढायचे आणि त्याचे कोन दुभाजक काढायचे. अशा प्रकारे आपण काल काय पाहिले, एक्झाम्पल पाहिलेले. आज आपल्याला पुढचे जे अभ्यास आहेत ते त्रिकोण काढायचे, ट्रायंगल. म्हणजे एक्झाम्पल आहे ड्रॉ ट्रायंगल्स. तुमचा क्वेश्चन आहे ड्रॉ ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण काढा विथ द मेजर गिवन बिलो. विथ द मेजर गिवन बिलो म्हणजे काय रे, खाली जे तुम्हाला माप दिले त्याचे काय काढायचे आहे, त्रिकोण काढायचे. काय काढायचे आहे, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण काढायचे. आता तुम्हाला पहिला जो त्रिकोण काढायचा आहे त्याची मेजर्स काय दिलेत बघा. पहिला जो त्रिकोण दिलाय इन ट्रायंगल एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये इन ट्रायंगल एबीसी AB is equal to 5.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर BC 4.2 सेंटीमीटर आणि AC 3.5 सेंटीमीटर. आणि काय करायचं तुम्हाला, त्रिकोण काढायचे. मग आता त्रिकोण काढत असताना लक्षात ठेवा, पहिली अट त्रिकोण आणि चौकोनासाठी रफ आकृती आवश्यक. कच्ची आकृती काढायची. पहिली त्रिकोणाची काय करायची, कच्ची आकृती काढायची. ती कुठे काढायची तर तुमच्या वहीच्या डाव्या बाजूला, तुमच्या पेज जे आहे त्याच्या कुठे काढायची, लेफ्ट हँड साइडला रफ आकृती काढायची छोटीशी. माझ्या बरोबर रचना करायची. तयार आहात का सर्व? पटपट पटपट रफ आकृती काढा. आता इथे त्रिकोण एबीसी काढताना आपण ABC असं नाव देतो, तशी दिली तरी चालतील. किंवा दुसरी एक आयडिया की ज्याचं माप मोठं आहे ज्या बाजूचं, ती खाली तळाला घेतली तरी चालेल. ABC किंवा इथं इथे B इथे C घेतलं तरी चालेल. पण बऱ्याच वेळेला काय करतो आपण, पाया जो आहे, बेस जो आहे तो कुठे घेतो, जास्त किंमत असेल तर तळाला घेतो. मग इथे किती येईल, 5.5 सेंटीमीटर. BC किती आहे, 4.2 सेंटीमीटर आणि AC किती आहे, 3.5 सेंटीमीटर. सर्वांनी रफ आकृती काढा पटकन. तुमच्या वहीच्या पेजच्या आहे ते डाव्या बाजूला छोटीशी रफ आकृती काढायची. झाली सर्वांची? आता फेर आकृतीसाठी काय करायचा, माझ्या बरोबर रचना करायची सर्वांनी. रफ आकृतीचा उपयोग कशासाठी असतो रे, रफ आकृतीमध्ये तुम्हाला तुम्ही किमती टाकता. पहिल्यांदा कळतं की तुम्हाला बेस कुठला घ्यायचा आहे, त्याच्यानंतर कुठली बाजू काढायची. AC काढत असताना लोखंडी टोक A वर ठेवायचे की B वर ठेवायचे, म्हणून रफ आकृती आवश्यक असते. त्रिकोण आणि चौकोन काढण्यासाठी रफ आकृती कंपल्सरी काढायचीच. आता काय करणार आहात तुम्ही, पहिल्यांदा AB किती काढायचे, AB किती काढा, 5.5 काढा सर्वांनी माझ्या बरोबर. AB 5.5 नाव द्या. AB किती काढले आपण, 5.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आता कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं बघा, आपल्याला AC काढायचं आहे. मग सर्वांनी कंपास मध्ये 3.5 एवढं अंतर घ्या. कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं, 3.5 घेतलं सर्वांनी. कंपासचं लोखंडी टोक A बिंदूवर ठेवा. कुठे ठेवायचं, A बिंदूवर. आणि वरील बाजूस एक वर्तुळ कंस काढायचा. वरील बाजूस काय काढायचा, वर्तुळ कंस काढला सर्वांनी. त्याच्यानंतर आता बघा, आपण AC घेतली होती त्यामुळे लोखंडी टोक A वर ठेवलं आणि कंस काढला. आता BC काढायचे. हे कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं, 4.2 घ्या सर्वांनी.
4.2 घेतला. आता कंपासचं लोखंडी टोक कुठे ठेवायचं? बी बिंदूवर. कुठे ठेवायचं? बी बिंदूवर. आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढायचा. पहिल्या कंसाला छेदणारा काय करायचा? दुसरा कंस काढायचा. मिळालेल्या बिंदूला काय नाव द्यायचे आहे? सी. मिळालेल्या बिंदूला नाव काय द्यायचे आहे? सी. आणि एसी आणि बीसी जोडा. एसी आणि बीसी जोडायचे. एसी आणि बीसी काय करायचे आहे? जोडायचे. हे किती काढले आपण? 3.5 आणि हे किती काढले? 4.2 सेंटीमीटर. झाले सर्वांचे? दुसरं एक्झाम्पल काय बघा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये इन ट्रायंगल त्रिकोण STU बरोबर 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर TU बरोबर 4 सेंटीमीटर आणि SU बरोबर 5 सेंटीमीटर. सर्वांनी एक्झाम्पल लिहा. लिहिलं. आता आपली अट काय? डाव्या बाजूला रफ आकृती काढायची. वहीच्या डाव्या बाजूला काय करा? रफ आकृती काढा. दिसतंय सर्वांना? आता किमती काय दिलेत बघा. सर्वात मोठी किंमत कुठली आहे? ST आणि U. किमती लिहा. 7. TU किती आहे? 4 सेंटीमीटर आणि SU किती आहे? 5 सेंटीमीटर. काढली रफ आकृती. आता माझ्या बरोबर रचना करायची. सर्वांनी ST किती काढायची? 7 काढा. सर्वांनी 5 6 7 नाव द्या. ST 7 सेंटीमीटर. झाले सर्वांचे? त्याच्यानंतर SU काढण्यासाठी कंपास मध्ये किती अंतर घ्या? 5. किती अंतर घ्यायचं? 5. घेतलं सर्वांनी 5 अंतर. कंपास मध्ये 5 अंतर घ्या. आता कंपासचं लोखंडी टोक ठेवायचं S की T वर. त्यासाठी रफ आकृती आवश्यक. S वर ठेवायचं आणि S पासून 5 चा कंस काढा. काढला सर्वांनी? त्याच्यानंतर UT किती घ्यायचे? 4. मग कंपास मध्ये 4 अंतर घ्या आणि कंपासचं लोखंडी टोक कुठे ठेवायचं? आता T वरती. कुठे ठेवायचं? T वर. आणि पहिल्या कंसाला छेदणारा एक कंस काढा. याला नाव देऊया आपण U. आणि मिळालेला बिंदू आणि S बिंदू जोडायचा. ज्या रेषाखंड काढला US आणि U आणि T बिंदू जोडायचे. किमती लिहायला विसरायचं नाही. हे आहे 5 सेंटीमीटर. हे आहे 4 सेंटीमीटर. सर्वांनी काढा. झालं की सांगा. कोणाला येत नसेल तर लगेच विचारायचं मला. झाले? पुसू का? त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे. ही झाली सर्वांची आकृती काढून. तिसरे एक्झाम्पल बघा काय. पटकन लिहा तिसरे एक्झाम्पल. तिसरे एक्झाम्पल आहे बेस किती दिलाय? 5 सेंटीमीटर आणि
उरलेल्या भुजांची लांबी दिले 3.5 सेंटीमीटर. बघा काय दिले ते क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिले बघा. ड्रॉ अन आयसोसेलेस ट्रायंगल. ड्रॉ अन आयसोसेलेस triangle with बेस दिलाय 5 सेंटीमीटर आणि अदर साइड्स किती दिलेत 3.5 सेंटीमीटर ईच. याचा अर्थ काय होतो बघा. आयसोसेलेस ट्रायंगल काढायचं म्हणजे कुठला रे समद्विभुज. कुठला काढायचा आहे समद्विभुज त्रिकोण काढायचा. समद्विभुज त्रिकोण काढायचे बरोबर. त्याचा बेस किती दिलाय 5 सेंटीमीटर आणि दुसऱ्या ज्या इक्वल बाजू आहेत समद्विभुज म्हणजे किती दोन बाजू समान. सम म्हणजे सारख्या, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू. तर दोन बाजू सारख्या असणाऱ्या समद्विभुज त्रिकोण काढायचे. मग आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा रफ आकृती आवश्यक. डाव्या बाजूला रफ आकृती काढा सांगितल्याप्रमाणे. छोटीशी डाव्या बाजूला रफ आकृती काढायची. काढली सर्वांनी. आता नावं कुठली घ्यायची ते सांगितलं नाही. मग तुम्हाला आवडतील ती नावं घ्या. ए बी सी. याच्यामध्ये पाया कुठला केला सांगितलाय 5 सेंटीमीटर आणि अदर साइड राहिलेल्या बाजू या दोन बाजू समान आहेत म्हणजे ही सुद्धा 3.5 येईल, ही सुद्धा 3.5 येईल. कळतंय का. समद्विभुज त्रिकोण. तुम्हाला त्रिकोणाला 3 बाजू देतात पण इथे दोनच किमती दिलेत 5 आणि 3.5. मग ही 5 आला आपला बेस म्हणजे पाया आणि ही 3.5 असेल तर ही पण 3.5 येईल. का रे कारण समद्विभुज त्रिकोण आयसोसेलेस ट्रायंगल आहे. याचा अर्थ काय होतो त्याच्या आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय दोन बाजू काय येणार समान एकरूप येणार. काढली रफ आकृती. आता फेर आकृती माझ्या बरोबर काढायची. बीसी किती घ्याल 5 सेंटीमीटर. काढताय ना माझ्या बरोबर सर्वांनी काढा. बीसी 5 सेंटीमीटर. बीसी 5 सेंटीमीटर. आता कंपास मध्ये किती अंतर घ्यायचे आहे 3.5. सर्वांनी कंपास मध्ये अंतर घ्या 3.5 घेतला. कंपासचं लोखंडी टोक बी वर ठेवा आणि वरील बाजूस एक कंस. कुठे ठेवायचं लोखंडी टोक बी वर आणि बी पासून एक कंस आणि एसी सुद्धा 3.5च आहे म्हणजे सी पासून सुद्धा काय करायचा 3.5 चा कंस काढायचा. मिळालेल्या बिंदूला नाव काय द्यायचे आपल्याला ए. रफ आकृतीत बघायचं आणि ए बी आणि एसी जोडा व्यवस्थित. ए बी आणि एसी जोडा. या दोन्ही काय आहेत रे 3.5 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर. झालं सर्वांचं. तिसरं एक्झाम्पल बघा. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. आता त्याने काय सांगितलंय ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय रे समभुज त्रिकोण काढायचे. कसला त्रिकोण काढायचा समभुज त्रिकोण. ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड किती दिले माहिती आहे 6.5 सेंटीमीटर म्हणजे 6.5 सेंटीमीटर बाजू असलेला समभुज त्रिकोण काढायचे आपल्याला. सर्वांनी एक्झाम्पल लिहिला माझ्या बरोबर रफ आकृती. समभुज त्रिकोण म्हणजे काय रे एकच किंमत देतील का त्याच्या तिन्ही बाजू कशी असतात समान.
नावं कुठलीही घ्या, पी क्यू आर, याचे 6.5 6.5 6.5. इथे दोन बाजू समान दिल्या होत्या, समद्विभुज त्रिकोण. इथे समभुज त्रिकोण दिलाय, म्हणजे इथे तिन्ही बाजू समान दिले. रफ आकृती काढली सर्वांनी? माझ्या बरोबर फेर आकृती काढा. पहिल्यांदा क्यू आर घ्या 6.5. किती घ्याल? 6.5. क्यू आर 6.5 सेंटीमीटर. आता कंपास मध्ये सुद्धा सेम अंतर घ्यायचे आहे, 6.5 घ्यायचे आहे. काय आहे? कारण समभुज त्रिकोण आहे ना, मग तेवढाच अंतर येणार. इकडे कंस आणि इकडे कंस. मिळालेल्या बिंदूला काय नाव द्यायचे आपल्याला? पी. पी क्यू आणि पी आर जोडा. करताय ना सर्वे? पी क्यू आणि पी आर जोडा. या तिन्ही बाजू सारख्या आहेत. 6.5 सेंटीमीटर. झालं सर्वांचं? कुणाला काय प्रॉब्लेम इथपर्यंत? आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा, तो तुम्हाला सोडवायचा आहे. चूज द लेंथ ऑफ द साइड ऑफ युअर सेल्फ, म्हणजे स्वतः तुम्ही किमती घ्यायच्या. ड्रॉ वन इक्विलॅटरल ट्रायंगल, वन आयसोसेलेस ट्रायंगल आणि वन स्केलर ट्रायंगल. म्हणजे एक समभुज त्रिकोण काढायचा, एक समद्विभुज त्रिकोण काढायचे आणि एक विषमभुज त्रिकोण काढायचे. कुठल्याही किमती घ्या. इक्विलॅटरल ट्रायंगलला काय करायचं? 6.5 आहे ना, 6 घ्या आणि काढा. आयसोसेलर इथे 3.5 दिले, 4 4 घ्या आणि काढा. आणि स्केलरला कसे घ्या? एक तुम्हाला सांगतो इथे पहिल्यासाठी समभुज त्रिकोणासाठी कुठलेही घ्या, मी सांगतो त्याच नाही. तिन्ही बाजू 6 घ्या. समद्विभुजासाठी दोन बाजू 4 सेंटीमीटर घ्या आणि पाया किती घ्याल? 5 सेंटीमीटर. आणि विषमभुज स्केलर, विषमभुज त्रिकोणासाठी कुठे घ्या? एक 4 घ्या, एक 5 घ्या, एक 6 घ्या. कुठलेही घेतलं तरी चालतील. ह्या माझ्या किमती, तुम्ही तुमच्या मनाने किमती घ्या आणि काय करायचं? प्रश्न 4 व्यवस्थित तुम्ही सोडवायचे. आता आपण पुढच्या अभ्यासाकडे जाणार आहोत. इथे थांबतोय आपण.